सगळ्यांना बोलवा ना बेटा काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली 6 ऋतूंचे 6 सोवळे येथे भान हरावे या जगण्यावर या जन्मावर सतदा प्रेम करावे. मला 24 तास कोणी अधिकारी किंवा कर्मचारी नसतो ते डोक्यात असू पण नाही. थोडंसं एका पातळीवर येऊन एकमेकांची सुखदुःख आपण हे केली तर अटॅचमेंट राहते, एकमेकांच्या भावभावनांमध्ये किंवा सुखदुःखामध्ये सामील होता येतं. आणि मी एरवी खूप रागवते यांना, सगळ्यांनी मरे काम करून या पोलीस स्टेशनचं रुपडं जे आहे ते 100% बदलून टाकलंय. काल आमचे वरिष्ठ आले. नागरिकांना सण उत्सव निकोप आणि निर्भीड तथा आनंददायी वातावरणात साजरे करता यावे यासाठी पोलिसांचा सजग पहारा नेहमीच असतो. या दरम्यान कर्तव्यावर असताना त्यांना सणांच्या आनंदाला मात्र मुकावं लागतं. पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी कर्तव्यासोबतच सण उत्सवांचा मेळ घालत धाराशिवच्या उमरगा शहर पोलीस ठाण्यात बुधवारी 19 मार्चला पोलीस बंधू भगिनींसोबत रंगपंचमीचा आनंद लुटत सर्वांना प्रेरित करताना दिसून आले. पाहूया NTV न्यूज मराठीचा हा विशेष वृत्त. सण रंगांचा उत्सव रंगपंचमीचा. होळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व असून होळीनंतर 5 दिवसांनी रंगपंचमी हा सण उत्सव साजरा केला जातो. धार्मिक शास्त्रानुसार रंगपंचमीचा सण तामसिक गुण आणि राजसिक गुणांवर सत्वगुणांच्या विजयाचं प्रतीक आहे. बुधवारी रंग उत्सव असणाऱ्या रंगपंचमी आनंद पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी पोलीस बांधवांसोबत एन्जॉय केला. यावेळी पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस सब इन्स्पेक्टर आणि पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड यांनी एकमेकांना रंग लावून शुभेच्छा दिल्या. सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला. अरे भैया सगळ्यांना बोलवा ना बेटा
गेल्या वर्षी जे होते Thank you.
नमस्कार, मी सचिन बेदरे पुन्हा एकदा आपल्या समोर येतोय. विशेष बातमीपत्र आपल्या समोर घेऊन. धाराशिव जिल्ह्यामध्ये रंगपंचमी हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतोय आणि पहिला दिवस रात्र अहोरात्र सेवा बजावत असताना पोलीस डिपार्टमेंटमधले जे काही अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, वेगवेगळ्या तणावालाही ते सामोरे जात असतात आणि अशा या त्यांच्या दैनंदिन रुटीनमधून त्यांनी वेळ काढून त्यांचा तणाव दूर होईल. आणि आज आपल्या समक्ष रंगपंचमी निमित्त या ठिकाणी एक जल्लोष साजरा करताना पोलीस अधिकारी अश्विनी भोसले यांच्यासह पूर्ण त्यांची टीम या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये दिसून येते. प्रत्यक्ष आपण भोसले मॅडम तुम्हाला विचारू इच्छितो, कशा पद्धतीने हा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय आणि एवढा आनंदोत्सव प्रत्येक कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर या ठिकाणी झळकताना दिसतोय, काय सांगता? रंगांचा गुरनिया पडदा सांजकुणी ही केली, नक्षत्रांच्या काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली, 6 ऋतूंचे 6 सोवळे येथे भान हरावे, या जगण्यावर या जन्मावर सतदा प्रेम करावे. मला हे म्हणायचं आहे की आम्ही नेहमी रुटीन लाईफ आमचं असतं, रोज कामं असतात, रोज पेट्रोलिंग असते, बंदोबस्त असतो आणि इतकं हेक्टिक लाईफ असतं आमचं, आम्हाला कुठलीही सुट्टी नाही मिळत. म्हणजे प्रत्येक वेळी विकली ऑफ मिळते असंही होत नाही. तर हा एक सण आहे आणि तो रंगांचा सण आहे. म्हणजे जगण्यातला जो काळोख आहे तो दूर करावा आणि आपलं सगळ्यांचं आयुष्य रंगीबेरंगी व्हावं, रंगांनी सगळ्यांची आयुष्य न्हावून निघावी आणि सगळीकडे आनंदोत्सव व्हावा एवढीच एक इच्छा असते. आज आम्हाला सुट्टी नाही, आम्ही आज सकाळी जाऊन सगळा बंदोबस्त चेक करून आलेलो आहोत. पण 15 मिनटं काही ज्यांना प्रत्येकजण आपापल्या कामात आहे, कामात येऊन 15-20 मिनटं इथं थोडासा रंग उधळतो, रंग लावून घेतो, लोकांना लावतो, एकमेकांचे आयुष्य रंगीबेरंगी करायचा प्रयत्न करतो आणि पुन्हा जाऊन काम करतो. मॅडम, या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो, ज्या पद्धतीनं जे काही पोलीस फोर्समधील जे काही आपले कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्यामध्ये खेळाडू वृत्ती एक जागृत झाल्याचे दिसून येते. काम करताना फक्त अधिकारी कर्मचारी असतील, पण एरवी आपण माणूसच आहोत ना, त्या एका सम पातळीवर प्रत्येकाने यायला पाहिजे. 24 तास कुणी अधिकारी किंवा कर्मचारी नसतो, ते डोक्यात असू पण नाही. थोडंसं एका पातळीवर येऊन एकमेकांची सुखदुःख आपण हे केली तर अटॅचमेंट राहते, एकमेकांच्या भावभावनांमध्ये किंवा सुखदुःखामध्ये सामील होता येतं आणि तो जो बॉन्ड आहे, म्हणजे ती बॉन्डिंग आहे ते असलं पाहिजे. ते आमचं काम करताना दिसतं. मी एरवी खूप रागवते यांना, सगळ्यांनी मरे काम करून या पोलीस स्टेशनचं रुपडं जे आहे ते 100% बदलून टाकलं आहे. काल आमचे वरिष्ठ आलेले माननीय SP साहेब, त्यांनी पण समाधान व्यक्त केलं. ज्या ज्या चुका आहेत त्या सांगितल्या, त्या आम्ही पुन्हा एकदा दुरुस्त करतोय. IG साहेब येतील 26 तारखेला, तर त्याच्या अगोदर आम्हाला पूर्ण 100% पोलीस स्टेशन असं केलं पाहिजे की जे म्हणजे त्यांनी बघता क्षणी त्यांना आवडेल किंवा ज्या चुका आहेत त्या आमच्या सुधारू आणि सगळ्या सुधारणा करून पोलीस स्टेशन हे फक्त म्हणजे बरेच जण म्हणतात आम्हाला की पोलीस स्टेशनला बघा याच्यामुळे पोलीस स्टेशनला यावं लागलं, तर ती भावना न राहता आता काही लोक तुम्ही बघताय की संध्याकाळचे लहान मुलांना घेऊन यायला लागलेत आणि पोलीस स्टेशन दाखवायला लागलेत. आम्ही या काही छोट्या छोट्या सुधारणा केल्या, झाडं लावली, फुलांच्या वेली लावल्या, फुलं यायला लागली, फुलपाखरं वाढली आहेत आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतली. आम्ही सगळीकडे घरटी पण केली आहे, त्याच्यात धान्य टाकलं आहे, त्यांचा खाऊ टाकला आहे, पाण्याची व्यवस्था केली आहे, जनावरांच्या पाण्याची व्यवस्था केली, सगळीकडे डस्टबिन ठेवले, त्याच्यातच कचरा टाकला जाईल याच्यापुढे. ते स्वच्छ, सुंदर आणि निरोगी माहोल जो आम्ही तयार करतोय आणि इथं प्रत्येक जणाला जो दुःखी होऊन कष्टी होऊन आमच्याकडे येतो त्याला 2 मिनटं तरी विसावा मिळावा किंवा दिलासा मिळावा की ठीक इथं शांततेचं एक ठिकाण आपल्या गावात आहे. अशा प्रकारे पोलीस स्टेशन तयार करावं असं आमच्या माननीय SP साहेबांचं पण म्हणणं आहे आणि त्याच्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्यात सगळे लोक आम्हाला मदत करतात, म्हणजे आमचं सगळी टीम त्यात काम करते. पण आवर्जून तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, जेव्हापासून अश्विनी भोसले या उमरगा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेला आहे तेव्हापासून अक्षरशः उमरगा पोलीस ठाण्याचा जो परिसर आहे, भौतिक परिसर, तो अगदी नैसर्गिकरित्या एक नॅचरल अशा पद्धतीचं बाउंडिंग या ठिकाणी दिसून येतं. अगदी मॅडम आता बोलल्याप्रमाणे. आणि त्या पलीकडे जाऊन जे काही कर्मचारी वर्ग आहेत पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत उमरगा तालुक्यामध्ये, त्यांच्यामध्ये एक खेळाडू वृत्ती, म्हणजे त्यांच्या ड्युटी संपल्यानंतर ते खेळाच्या माध्यमातून, योगाच्या माध्यमातून, प्राणायामच्या माध्यमातून त्यांचं तणाव कसं दूर करता येईल आणि त्यांना पुन्हा कसं मोटिवेट आणि रिफ्रेश कसं करता येईल त्याचंही त्यांनी बारकाईनं त्यांचं मार्गदर्शनात असतं. NTV न्यूज मराठीसाठी मी सचिन बेदरे, उमरगा, धाराशिव. NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.